आणि तेव्हा माधुरी मॅमनी मला जी मिठी मारली त्यानंतर मी हे प्रे केलं होतं किंवा युनिव्हर्सला सांगितलं होतं की मला ह्यांच्याबरोबर असोसिएशन हवं आहे. आणि लुक ॲट इट, मला असं वाटतं की माझ्यासाठी पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास येणं किंवा एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होणं, आणि त्या इतक्या वॉर्म आहेत, त्या इतक्या पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. त्यांचा एक लुक, त्यांची एक स्माईलच आपल्याला इतकं सूदिंग एक्सपिरियन्स देतो. म्हणजे त्या सेटवर आल्या होत्या कोकणात एवढ्या भर पावसानंतर, फक्त आम्हाला सांगायला की तुम्ही काळजी करू नका, वी आर गोइंग टू कम्प्लीट दिस फिल्म. सो दिस मीन्स यु नो शी इज अ बॅकबोन. दे बोथ आर, राम सर आणि माधुरी मॅम. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. आता माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे ती कायम तुम्हाला सरप्राईज करते तिच्या भूमिकांमधून, आणि आणखीन एक सरप्राईज ती घेऊन आली आहे पंचोकच्या माध्यमातून, आणि त्या निमित्तानंच आपण तिच्याशी बोलणार. खूप खूप स्वागत आहे. ट्रेलर पाहिला, खूप धमाल आहे, कमाल आहे. आय एम शुअर तुम्ही खूप कल्ला केला असेल सेटवर. खूप जास्त. मला असं वाटतं की आम्ही जे काही केलंय त्यातला 10%च सिनेमा असावा. ते 90% आम्ही जे केलं ही आमची कुडी आहे, जी आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. हास्याची कुडी आहे. आणि येस, स्क्रिप्ट इतकी उत्तम आहे आणि विषय इतका सुंदर आहे. पंचक असं ऐकल्यावर आपल्याला काहीतरी वेगळं फील येतं, पण कशा पद्धतीने स्टोरी लिहावी आणि सांगावी ह्याचं जे टॅलेंट राहुल आणि जयंत दादाला कळलंय ते अमेझिंग आहे. आणि येस, आय एम लकी दिस इयर. ही माझी तिसरी फिल्म आहे, एक शॉर्ट फिल्म आहे. याच्यात खूप काही माझं काम ह्या वर्षी आलं आणि ते सगळं वेगवेगळं होतं. मला असं वाटतं कास्टिंगच्या वेळेला यांनी माझा विचार केला. खरंच त्यांचं मी थँक्यू म्हणते, कारण असा रोल मी कधीच केला नव्हता. आणि टाईपकास्ट व्हायची भीती असते. सो ह्याच्यात ते झालं नाही, आणि इट वॉज अ डिलाईट फॉर अन ॲक्टर ऑलवेज. इफ दे टेल मी की तू आता वेगळा रंग दाखव, तर मला तितकंच मी प्रफुल्लित असते आणि काय करू आणि काय नाही असं होतं. सो या, म्हणजे एक पुष्पगुच्छ आहे, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे फुलं आहेत इथे. इतकी कलाकारची स्टारकास्ट आहे, पण त्याच्यातून आपण समोर येणं ते कशासाठी चॅलेंजिंग राहिलं असेल? चॅलेंजिंग आहे पेक्षा मला असं वाटतं ना, आम्ही खूप रिलॅक्स झालो एकमेकांसोबत. देर वॉज नो कॉम्पिटिशन. कुठलीही दोन कॅरेक्टर एकसारखी नाही आहेत, वय एकसारखी नाही आहेत, सिच्युएशन्स दिलेली एकसारखी नाही आहेत. त्यामुळे मला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे असा कधीच तो ओढा नसतोच माझा, तर कधीच नसतो. मला असं वाटतं की त्यावेळेला त्या कॅरेक्टरनी काय त्या सिच्युएशनला मनापासून सुचतं ते करणं हा माझा एकमेव मंत्र असतो. सो काहीच फार करायची गरज पडली नाही, कारण राहुलने इतकी उत्तम स्क्रिप्ट लिहिली आहे, डायलॉग्स इतके सुंदर लिहिले आहेत की त्याच्यात फक्त आमच्या पर्सनॅलिटीचा ॲड ऑन आहे. आणि त्यामुळे इट वॉज खूप सहज आम्ही फ्लो झालो, कारण आमची सगळ्यांची भट्टी फार सुंदर होती. आणि महत्वाचा प्रश्न तोच की माधुरी दीक्षित आणि श्रीराम देने हे निर्मिती क्षेत्र, पण अनेक अभिनेत्री त्यांना बघून अभिनय क्षेत्रात आल्यात आणि त्यांच्या सोबत काम करण्याची या निमित्तानं संधी मिळाली. अर्थात ते निर्मिती आहे, पण त्या निमित्तानं त्यांचे इनपुट्स, त्या सगळ्या गोष्टी ते कशा पद्धतीने राहिले तुझ्यासाठी? तुला खरं सांगू का, नाळचा एक स्पेशल स्क्रीनिंग झालं होतं, ते माधुरी मॅडमसाठी झालं होतं. आणि तेव्हा मी एक्झिटला उभी होते, आणि तेव्हा माधुरी मॅमनी मला जी मिठी मारली त्यानंतर मी हे प्रे केलं होतं किंवा युनिव्हर्सला सांगितलं होतं की मला ह्यांच्याबरोबर असोसिएशन हवं आहे. आणि लुक ॲट इट, लाईक नाळ वॉज द रिझन. आय थिंक माधुरी मॅमनी ती फिल्म पाहिली आणि त्यानंतर मी जे सांगितलं की मला ह्यांच्याबरोबर असोसिएशन करायचं आहे आणि ते मला मिळालं. सो मला असं वाटतं की माझ्यासाठी पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास येणं किंवा एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होणं, आणि त्या इतक्या वॉर्म आहेत, त्या इतक्या पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. त्यांचा एक लुक, त्यांची एक स्माईलच आपल्याला इतकं सूदिंग एक्सपिरियन्स देतो. लुक म्हणजे त्यांनी काय प्रोडक्शन केलं असेल याची तुला म्हणजे त्या सेटवर आल्या होत्या कोकणात एवढ्या भर पावसानंतर, फक्त आम्हाला सांगायला की तुम्ही काळजी करू नका, वी आर गोइंग टू कम्प्लीट दिस फिल्म. सो दिस मीन्स यु नो शी इज अ बॅकबोन. दे बोथ आर, राम सर आणि माधुरी मॅम. सो आय थिंक इट्स प्रिव्हिलेज. त्यांना फक्त ॲक्ट्रेसच्या पदरापासून वेगळं काहीतरी पाहायला मिळालं आम्हाला त्यांचं. हे मी स्वतःला खूप लकी मानते ह्या बाबतीत. पण हे निर्मितीच्या बाबतीत झालं, पण त्या उत्तम अभिनेत्री पण आहेत, तर त्या बाबतीत त्या काही त्यांच्या इनपुट्स असायची किंवा त्याबद्दल तुम्हाला फीडबॅक्स द्यायच्या का? त्या तर जेव्हा यायच्या तेव्हा एवढंच म्हणायचं की काय सुंदर केलेत तुम्ही, काय सुंदर केलेत तुम्ही. ते इतक्या मनापासून दाद देतात कुठल्याही विनोदाला. म्हणजे आताही तू ट्रेलरमध्ये पाहिलं असशील तर आनंददा, आम्ही जे काही विनोद क्रॅक करत होतो त्या इतक्या इन्स्टिंक्टिव्हली हसतात छान ना, तेच आमच्यासाठी मोटिवेशन असतं असं मला वाटतं. आणि त्या गातात उत्तम, त्या डान्स छान करतात त्यामुळे ऑफकोर्स त्यांच्या आम्ही लेवलला येऊ शकू का असं कधी कधी मनात भीती असते, पण त्यांनी ते कधीच आम्हाला जाणून दिलं नाही. आणि शी इज अ स्वीट हार्ट. आय मीन, आय एम
अगेन आय एम लकी. अगेन तुझ्या कॅरेक्टर बद्दल जे आम्ही ट्रेलर मध्ये बघतोय खूप इंटरेस्टिंग वाटतंय या सगळ्या गोष्टी. पण तुम्ही सावंतवाडी मधले काय काय किस्से घडलेत, काय काय गोष्टी झाल्यात, ते एक शॉर्ट मध्ये सांगा, काय कल्ला केलंय? कल्ला म्हणजे मुळात आनंद दादा आहे, आनंद इंगळे आहे, सतीश आळेकर आहेत, दिलीप प्रभाळकर आहेत. तुला काय वाटतं की आम्हाला स्वस्थ बसता येईल? आम्हाला हसून हसून आमचे जबडे दुखायचे, आम्ही थांबवायचो त्यांना, बास कर, आम्हाला दुखतंय आता, बास कर, इतकी आम्ही धमाल करायचो. जागा म्हणू नका, कुठलीही जागा, कुठलीही वेळ. आणि आमच्याकडे विनोदासाठी काय म्हणतो, आमच्याकडे पोटली भरपूर होती. त्यामुळे मला असं वाटतं 23 दिवस कसे गेले आम्हालाच कळलं नाही. मला वाटलं की आठवडाभरच शूट झालंय बहुतेक. फक्त पावसामुळे आमच्या लक्षात आलं की अरे पाऊस पडतोय म्हणजे थोडंसं शूटिंगला आपला गडबड होईल का. पण देवाची कृपा आहे आमच्यावर, मला असं वाटतं की, किंवा माधुरी मॅमवर, की त्यांनी सगळं शूटिंग पूर्ण केलं. आणि खूप मेमरीज तयार केल्या आहेत आम्ही, म्हणजे खूप इतक्या पर्सनल आहेत की कधी कधी ते आम्ही कॅमेऱ्यावर पण सांगू शकत नाही. पण त्यामुळे मी काय बघितलं की आम्हाला सगळं आठवतं की काय काय झालं होतं. पण इतकं पॉझिटिव्ह हसत खेळत वातावरण असेल ना, तर कामही तितकंच छान होतं. आणि मला वाटतं ते दिसतंय, आम्हाला ट्रेलरमध्ये जाणवतंय, प्रत्येक कॅरेक्टर तितकंच उठून समोर आलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये इतके सिनियर ऍक्टर्स पण आहे सोबत, दिलीप सर असतील, तर ते त्यांच्यासोबत अरे मला असं वाटतं की आमच्यात किडे कमी आहेत, म्हणजे किडे इन द सेन्स विनोदाचे किडे कमी असतील त्यांच्यात, म्हणजे भरभरून आहेत. त्यांनीच आम्हाला इतकं कम्फर्ट दिलाय, त्यांच्याच किस्स्यांनी आणि त्यांच्याच वागड्या बोलण्यामुळे आम्ही इतके रिलॅक्स झालोय. त्यामुळे दडपण असंच काहीच नव्हतं. पण येस, मी बिंग मी, प्रत्येक सेकंदाला मला प्रत्येक माणसाकडनं काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं. मग ते दिलीप प्रभाळकर असतील, सतीश आळेकर असतील, किंवा आनंददादा असेल, नंदिता असेल, आदिनाथ असेल, सगळे, संपदाताई, टू बी व्हेरी ऑनेस्ट, संपदाताईचं मराठी बोलणं, आनंददादाचे किस्से सांगण्याची पद्धत, नंदिताताईचा फोर्स कामाचा, म्हणजे सगळंच खूप उत्तम होतं. सो मला शिकायला डेफिनेटली इट्स काय म्हणतो आपण, विन विन सिच्युएशन असते ना. अभ्यास आपला असाच असतो, पाठ्यपुस्तक म्हणजे आपलं कामच आहे. त्यामुळे मला हा खूप मोठा फायदा मिळाला. शेवटचा प्रश्न असा की तू सुपरस्टिशियस आहे का? मी सुपरस्टिशियस नाहीये, मी श्रद्धा ठेवते मात्र. ज्या चांगल्या श्रद्धा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला विश्वास येतो, ताकद येते, अशा गोष्टींवर माझी श्रद्धा आहे. सो माझ्या आईला ज्या गोष्टींवर श्रद्धा आहे त्या गोष्टींवर मला श्रद्धा आहे, असं मला वाटतं. मला माझ्या कामावर खूप मोठी माझी श्रद्धा आहे, मला रंगभूमीवरची माझी श्रद्धा खूप मोठी आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून मी काही वेगळं करते का, पूजा असं काही करते का, अतिरेक मी कशाचाच करत नाही. पण मला असं वाटतं की ही श्रद्धा ठेवायला पाहिजे, आणि माणसातली माणुसकी सदैव जागी राहावी म्हणून मी स्वतः माझ्यामध्ये सतत अलर्ट तो ठेवत असते. ती माझ्यावरची श्रद्धा. तू कायम अशी प्रत्येक चित्रपटात उठून दिसते आणि छान वेगळं काम करून लोकांची मनं जिंकतेस, आणि या चित्रपटाच्या बाबतीतही तेच होईल आय एम शुअर. आणि त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू प्रेरणा, थँक्यू सका, थँक्यू फॉर हॅव्हिंग अस, अँड प्लीज एन्जॉय. 5 जानेवारीला पंचक रिलीज होतो आहे.